भाजप मुंबई कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा या दरम्यान आढावा घेतला जाणार आहे। केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ही महत्त्वाची बैठक आहे। तर भाजप मुंबईत कोणते नवे प्रयोग करणार या दृष्टीने आजची ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आदेशानुसार हा आढावा घेतला जातोय। 3 लोकसभा मतदारसंघाचा एक क्लस्टर केला जाणार आहे। तर बैठकीत आशिष शेलार यांच्या मुंबईतील खासदार व आमदार देखील उपस्थित राहणार आहेत। आशिष शेलार या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत। मुंबईतील एकंदरीत 6 लोकसभा मतदारसंघाचा या बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकींच्या तयारीसाठी आजची बैठक महत्त्वाची। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, भाजप मुंबई कोर कमिटीची महत्त्वाची बैठक आशिष शेलार यांच्या नेतृत्वात सुरू आहे। या बैठकीबाबत सविस्तर काय माहिती आणि या बैठकीमध्ये नेमके भाजपचे कोणकोणते नेते सध्या उपस्थित आहेत? निश्चितच कारण 3 महत्त्वाच्या बैठका आज अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये पहिली बैठक आहे ती मुंबईतील महामंत्रींची बैठक झालेली होती। त्यामध्ये अतुल भातखळकर असतील किंवा आशिष शेलार स्वतः असतील आणि इतर 2 नेते उपस्थित होते। आणि आता दुसरी बैठक आहे ती मुंबईच्या कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे। यानंतर मुंबईच्या प्रदेशची ही बैठक होणार आहे। विशेषतः 22-23 तारखेला आशिष शेलार स्वतः दिल्लीला गेलेले होते। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये नेमकं काय काय अपेक्षित आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे घेऊन मैदानात उतरायचं या संदर्भातील मार्गदर्शन केलेलं होतं। आता हेच पंतप्रधानांचे जे काही पुढचे आढावे आहेत ते आजच्या बैठकीत दिले जातील आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले जातील। विशेषतः महत्त्वाची गोष्ट जी समोर येते ती मुंबईमधील 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये 3 लोकसभा मतदारसंघाचा एक क्लस्टर केला जाणार आहे आणि वेगवेगळ्या ज्या जनकल्याणच्या योजना आहेत केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या त्या कशा तळागाळापर्यंत पोहोचल्या त्याचा आढावा घेतला जाईल। याशिवाय महत्त्वाची गोष्ट कोणत्या उमेदवारांच्या नावाची चर्चा या मतदारसंघांमध्ये आहेत आणि कोण जिंकून येणारे उमेदवार आहेत याचाही आढावा घेतला जाईल। जर तो भाजप व्यतिरिक्त इतर पक्षातील उमेदवार तर त्याला भाजपकडे कसा काय वळवता येईल या संदर्भातही खलबतं आज केली जातील। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये विशेषतः लोकसभेवरती फोकस दिसून येत आहे। करण, नक्की चेतन, या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी या बैठकीबाबतचे अपडेट तुझ्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।